हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स डिस्कस करणार आहोत. मॅट्रायसेस. ओके, तर मॅट्रिक्स काय असतो, कशासाठी याचा यूज होतो हे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तर मॅट्रिक्स हा काय की एक मॅथमॅटिकल टूल आहे. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होतं, आपण जे कॅल्क्युलेशन करतो ते कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्हाला 4 व्हेरिएबलमध्ये एखादी सिस्टीम ऑफ इक्वेशन दिलेलं असेल, 3 व्हेरिएबलमध्ये दिलेलं असेल, ते कसं सॉल्व्ह करणार. किंवा क्रिप्टोग्राफी नावाचं तुम्ही शब्द कधी ऐकला असेल, तर त्यातील कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला मॅट्रायसेसचा यूज होतो. अशा खूप साऱ्या गोष्टी त्या आपण पुढे समजून घेऊच. त्याच्यामध्ये आपल्याला मॅट्रायसेसचा यूज होतो. हा सिम्पली काय हे समजून घ्या. मॅट्रिक्स काय आहे, तुमचा एक मॅथमॅटिकल टूल आहे. इट इज अ मॅथमॅटिकल टूल. कशासाठी यूज होतो याचा? सिम्प्लिफायज आवर वर्क. हा काय करतो, आपलं काम जे काही आहे ते सोपं करतो. म्हणजे जिथं आपल्याला सिस्टीम जर दिले असेल ते सॉल्व्ह करण्यासाठी, जर जास्त रेग्युलर कॅल्क्युलेशन आपले जे आहे त्यांचा यूज करून सॉल्व्ह करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने आपण याचा यूज करून सोल्युशन फाइंड करू शकतो. हे एका एक्झाम्पलने समजून घेऊ आपण. समजा राधा, सीता आणि सिमरन ह्या तिघी मैत्रिणी आहेत. ठीक आहे, मी हे एक्झाम्पल इथे लिहितेच म्हणजे आपल्याला ते लवकर समजेल. सपोज राधा ओके हॅज 15 नोटबुक्स. राधा ही एक मुलगी आहे, तिच्याकडे 15 नोटबुक आहेत. तर मॅट्रिक्सचं नोटिफिकेशन आता आपण हे कसं डिनोट करू शकतो, हेच जे हिच्याकडे 15 नोटबुक आहे हे कसं लिहू शकतो आपण, तर या फॉर्ममध्ये असं डिनोट करणार की हां ठीक आहे, ही जी काही राधा आहे हिच्याकडे 15 नोटबुक आहे. ठीक आहे, आता समजा ही जी राधा आहे हिच्याकडेच किती नोटबुक आहे राधाकडे? राधा हॅज 15 नोटबुक्स अँड 6 पेन्स. ठीक आहे, तर मॅट्रिक्सच्या नोटेशनमध्ये हे तुम्ही असं लिहू शकता. म्हणजे हे असं लगेच मॅट्रिक्स काय हे समजून सांगत नाही आहे, फक्त हे लिहू कसं शकतो आपण ते मी तुम्हाला सांगते. ह्याचं मिनिंग काय, या ब्रॅकेटमध्ये जे लिहिलं आहे ह्याचं मिनिंग काय की राधा जी आहे तिच्याकडे 15 नोटबुक आहे आणि 6 पेन आहे. म्हणजे इथे हा जो नंबर आहे हा नोटबुकसाठी आणि हा जो नंबर आहे तो पेनसाठी आहे. ठीक आहे, आता समजा हे झालं की हे नोट केलं मी, असं डिनोट केलं की काय हिच्याकडे 15 नोटबुक आणि 6 पेन आहे, हे असं डिनोट केलं. आता समजा ही आणि अजून हिच्या 2 मैत्रिणी राधा, सीता आणि सिमरन, जसं आपण याच्या आधी बोललो, ह्या तिघीजणी मैत्रिणी आहेत. आता हिचा एकटीचा जेव्हा डेटा होता राधाचा, तेव्हा मी तो असा शो केला एकटीसाठी, राधासाठी, कारण हा राधाचा डेटा, तिच्याकडे 15 नोटबुक आहे आणि 6 पेन आहेत. ठीक आहे, आता मला तिच्या ज्या 2 मैत्रिणी आहे त्यांचा पण डेटा शो करायचा आहे. सीता एक तिची मैत्रीण आहे, तिच्याकडे किती आहे? सीता हॅज 15 नोटबुक अँड सॉरी हे राधाचाच आहे ॲक्च्युली डेटा. राधा हॅज 15 नोटबुक अँड 6 पेन्स. ओके, ठीक आहे. नंतर सीताचा डेटा मी इथे लिहिते. सीता हॅज 10 नोटबुक्स अँड 2 पेन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर सिमरन एक आहे त्यांच्यापैकी, असं तुम्ही समजा की त्या तिघी मैत्रिणी आहेत. ठीक आहे, सिमरन हॅज 13 नोटबुक अँड 5 पेन्स. आता ह्या तिघींचा डेटा आहे. आता या तिघींचा डेटा आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये कसा लिहू शकतो किंवा हे अरेंज कसं करू शकतो टॅब्युलर फॉर्ममध्ये? तर बघा, मी याला असं अरेंज करते. इथे मी लिहिते राधा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे सीता आणि नंतर इथे मी सिमरन. ठीक आहे, नंतर काय कुठल्या वस्तू त्यांच्याकडे? नोटबुक आहेत आणि पेन आहेत. ठीक आहे, मग मी काय लिहिते इथे सुरुवातीला
की नोटबुक्स, ओके, आणि पेन. हा टॅब्युलर फॉर्म आहे फक्त. राधाकडे किती नोटबुक्स आहेत तर 15. किती पेन आहेत 6 या डेटानुसार. सीताकडे किती नोटबुक आहे 10 आणि किती पेन आहेत तर 2. सिमरनकडे 13 नोटबुक आणि 5 पेन. हा झाला टॅब्युलर फॉर्म. हेच आपण कसं एक्सप्रेस करू शकतो बघा. इट कॅन बी एक्सप्रेस ॲज. हेच कसे इट कॅन बी लिहिते मी इथे डायरेक्टली. इट कॅन बी एक्सप्रेस ॲज. कसं एक्सप्रेस करू शकतो बघा. मी काय केलं, हे एक टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहिते आहे. 15, 6, 10, 2 आणि 13, 5. हे जे काही मी लिहिलं ह्याचं मीनिंग काय आहे की राधा, सीता आणि सिमरन ह्यांचा डेटा आहे. नोटबुक ह्या एका ह्याच्यामध्ये लिहिल्यात आणि पेनचा 6 to 5 हे एका ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर आता समजून घ्या, या ज्या आडवे अरेंजमेंट आहे इलेमेंटची, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ऑफ इलेमेंट आर कॉल्ड ॲज अ रो. आता ही जी काय आहे ही तुमची रो नंबर 1 आहे. ही दुसरी जी काय आहे ती तुमची रो नंबर 2 अँड दिस इज युअर रो नंबर 3, 3rd रो. ठीक आहे. जी वर्टिकल अरेंजमेंट आहे इलेमेंटची, ही जी 15, 10, 13, 6 to 5 याला आपण म्हणतो कॉलम. काय म्हणणार याला? कॉलम. हा जो काय आहे तुमचा तो फर्स्ट कॉलम आहे आणि हा जो काही आहे तुमचा इथे तो तुमचा काय आहे सेकंड कॉलम. ठीक आहे. हेच जे काही आपण इथे लिहिलं हेच आपण अजून कशा पद्धतीनं लिहू शकतो बघा. आता मी इकडे कसं लिहिलं होतं, राधा, सीता आणि सिमरन लिहिलं, इकडे नोटबुक आणि पेन लिहिलं. आता सेम मी इथे काय करते, इकडे नोटबुक लिहिते, नोटबुक्स, इथे खाली लिहिले पेन. ठीक आहे, पेन्स. आणि इकडे मी लिहिते राधा, सीता एंड सिमरन. ओके. तो राधा के पास कितने नोटबुक है 15, तो यहाँ लिखा दिया मैंने 15. उसके पास कितने पेन हैं 6 पेन्स. यहाँ देखो सीता नोटबुक्स, सीता के पास कितने नोटबुक हैं तो 10 नंबर ऑफ नोटबुक. सीता के पास 10 नोटबुक है. उसके पास पेन कितने हैं तो दो पेन है ना. सिमिलरली सिमरन के पास कितने नोटबुक हैं 13 नोटबुक एंड कितने पेन हैं तो 5 पेन. ये कैसे लिख सकते हैं, इसे हम कैसे लिख सकते हैं, देखो 15, 6, 10, 2 एंड 13, 5. कितनी रो, रो नंबर 1, रो नंबर 2. दिस इज़ योर कॉलम. फर्स्ट कॉलम, सेकेंड कॉलम, थर्ड कॉलम. क्या है ये कॉलम्स है ना. ठीक आहे. दीज आर युअर कॉलम्स अँड दीज आर युअर रो. काय केलं आपण की फक्त हाच डेटा वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस केला. इथे काय होतं म्हणजे इथे फक्त ऑर्डर पुढे जाऊन कन्सेप्ट शिकायची आहे आपल्याला, त्याच्यामध्ये हे आपल्याला समजेलच काय. तर लक्षात येते तुम्हाला इथे काय केलं आहे, फक्त हा जो डेटा होता माझ्याकडे तो मी टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहिला. आता याला जर आपल्याला काहीतरी किमती दिल्या असता आणि सॉल्व करायला सांगितलं असतं तर हे तिघांचं सॉल्व करायला भरपूर वेळ लागला असता आणि भरपूर कॅल्क्युलेशन पण लागले असते. आता पुढे जाऊन हे कसं सॉल्व करायचं याच्या मेथड आपण शिकणारच आहोत. बघा एकदम सिम्प्लिफाय झालेलं आहे सगळं. हे जे काय आहे याला आपण म्हणतो मॅट्रिक्स. हे जे काही नोटेशन हे सेम, हे 2 जे लिहिले हे झाले तुमचे मॅट्रिक्स. ठीक आहे. इट इज ओनली रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ इलेमेंट. काय केलं, हा एक रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये इलेमेंट मी एक्सप्रेस केले. ठीक आहे. ते इलेमेंट मग तुमचे नंबर्स असू शकतील किंवा फंक्शन्स असू शकतील. ठीक आहे. तर हे काय झालं तुमचं मॅट्रिक्स नोटेशन. अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. व्हर्टिकल जे काय अरेंजमेंट असेल त्याला कॉलम म्हणणार आणि हॉरिझॉन्टल जी काय अरेंजमेंट असेल त्यांना आपण रो असं म्हणतो. ओके. दिस अरेंजमेंट ऑफ डिस्प्ले, हे फक्त काय डिस्प्ले केलं आहे आपण अशा पद्धतीनं शो केलं आहे ना. दिस अरेंजमेंट ऑफ डिस्प्ले इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिक्स. ठीक आहे. आता आपण काय करू, ॲक्च्युअल डेफिनेशन बघू मॅट्रिक्सची की डेफिनेशन काय.
definition of matrix. Okay, see, a matrix is an ordered rectangular array of numbers or functions ओके. काय हा की रेक्टँग्युलर ॲरे आहे. काय असतील त्याचे इलेमेंट्स, नंबर असतील किंवा फंक्शन असतील. पुढे बघा काय सांगितलं आहे, द नंबर ऑर फंक्शन्स आर कॉल्ड ॲज अ इलेमेंट्स. एवढीच डेफिनेशन आहे. ह्याचे जे काही नंबर्स असतील किंवा फंक्शन जे काय आहे त्यांना आपण काय म्हणू, इलेमेंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. आणि तो मॅट्रिक्स आपण नेहमी कॅपिटल लेटरने डिनोट करतो. वी डिनोट मॅट्रिक्स by capital letters. फॉर एक्झाम्पल बघा इथे काही मॅट्रिक्स लिहिते मी. ए हा एक मॅट्रिक्स आहे, कॅपिटल लेटरने डिनोट केले त्याला. नोटेशन, मॅट्रिक्सचं नोटेशन आहे, त्या नोटेशनमध्येच त्याचे इलेमेंट्स लिहिते मी. -2 5 0 √5 3 आणि 6 हे झाले याचे इलेमेंट. किती रो आहे याच्यामध्ये, 1 2 3 रोज. अँड कितने कॉलम है, 2 कॉलम्स, 1 and 2. देर आर 3 रोज एंड 2 कॉलम्स है ना. देन बी इक्वल्स टू सेकेंड मैट्रिक्स लिखती हूँ मैं यहाँ. देखो 2 + I फर्स्ट एंट्री 3 एंड -½ ऐसा लिखा मैंने फर्स्ट रो. देन 3.5 -1 and 2 √3 5 and 5/7. बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या एंट्रीज आहे. कॉम्प्लेक्स एंट्रीज आहे, निगेटिव्ह एंट्री, फ्रॅक्शन, इंटीजर, इरॅशनल नंबर, सगळ्या टाईपच्या एंट्री या मॅट्रिक्समध्ये तुम्हाला बघायला मिळते. आणि एक मॅट्रिक्स लिहिते मी सी. ओके, सी इज अ मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फंक्शन असतील तुमचे. सपोज 1 + x हे एक फंक्शन आहे, x³. ओके, cos x, tan x, 3 and x असं हे जे काय आहे हा मॅट्रिक्स आहे. म्हणजे काय, ह्याचे इलेमेंट्स एकतर नंबर असतील किंवा एकतर फंक्शन असतील. आणि हे रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे इलेमेंट्सची. ओके, दॅट इज आवर मॅट्रिक्स. पुढे एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ती लगेच आपण इथे समजून घेऊया. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स याचे ॲप्लिकेशन खूप आहेत आपल्या रिअल लाईफमध्ये. पुढे जसे आपण एक्झाम्पल सॉल्व करू तसं तुम्हाला ते कळेलच. ऑर्डर म्हणजे काय की ह्याच्यामध्ये किती नंबर ऑफ रोज आणि किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत ते जे काय डिनोट करतं ते तुमची ऑर्डर असते. बघा आता ह्याच मॅट्रिक्सचा विचार जर केला तर ह्याच्यामध्ये किती रो आहे, 3 रो, आणि किती कॉलम, 2. हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स असेल तर 3/2चा मॅट्रिक्स. रोला पहिल्यांदा मेन्शन करा, नंतर कॉलमला मेन्शन करा. ठीक आहे. सिमिलरली हा जो काही मॅट्रिक्स आहे हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे, 1 2 3 3 रो आणि 1 2 3 3 कॉलम. म्हणजे हा 3x3चा मॅट्रिक्स आहे. सिमिलरली याच्यामध्ये किती रो आहे, 1 2 3 रोज अँड कॉलम्स 1 and 2. म्हणजे हा किती 3x2चा तुमचा मॅट्रिक्स असेल. 3x2चा हा तुमचा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सांगता. मॅट्रिक्स डिनोट कसा करतो आपण जनरली, A = AIJ ऑफ m/n असं याला ही जी काही ऑर्डर आहे ही इथं मेन्शन केली की मॅट्रिक्सची ऑर्डर. हा A रिप्रेझेंटेटिव्ह आहे इलेमेंटचा, I रिप्रेझेंट करतो रोचा नंबर आणि J रिप्रेझेंट करतो कॉलमचा नंबर. म्हणजे ह्याचं मिनिंग काय की A हा असा मॅट्रिक्स आहे ज्याच्या एंट्री AIJ आहे आणि त्याची ऑर्डर m×n आहे. लक्षात आलं आहे. IJ कोणाला रिप्रेझेंट करतात की त्या इलेमेंटची पोझिशन कुठे. जर आयची व्हॅल्यू 1 असेल, कॉलमची व्हॅल्यू 1 असेल तर A11. याचं मिनिंग काय होतं
की हा पहिल्या रोचा आणि पहिल्या कॉलमचा इलेमेंट आहे. फॉर एक्झाम्पल या मॅट्रिक्समध्ये जर बघितलं तर -2 हा कुठला, याची पोझिशन काय A11 है ना. A11 या एमध्ये काय असेल तो तुमचा -2. ठीक आहे. हा आय जे कोणाला सांगतो त्याची पोझिशन कुठे आहे, तर कुठे येतो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये. सिमिलरली ह्याचा जर विचार केला √5चा तर तो कुठे आहे तुमचा सेकंड रोमध्ये आणि सेकंड कॉलमचा इलेमेंट आहे. म्हणजे तो काय असेल A22 = √5. सिमिलरली आता इथं 6चा जर विचार केला तर तो थर्ड रोचा आणि सेकंड कॉलमचा इलेमेंट आहे. म्हणजे त्याची पोझिशन काय असेल तिसरी रो आणि दुसरा कॉलम A32. ठीक आहे. किती येतो इलेमेंट 6. अशा पद्धतीनं तुम्ही मेन्शन करणार. एवढंच लक्षात ठेवा याच्यामध्ये ऑर्डर म्हणजे काय की त्याचं डायमेन्शन वेगळी कन्सेप्ट आहे. ऑर्डर म्हणजे काय की तो मॅट्रिक्समध्ये किती रो आणि किती कॉलम्स आहेत ह्याच्यावरून आपल्याला काय मिळतं की त्या मॅट्रिक्समध्ये किती नंबर ऑफ इलेमेंट आहे. बघा याच्यामध्ये किती इलेमेंट आहे 1 2 3 4 5 6 इलेमेंट. 3 × 2 6. सिमिलरली इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. 3 × 3 9. जे इलेमेंट किती आहे त्याच्यामध्ये ते पण तुम्हाला ऑर्डरवरून कळतं. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल काय म्हणते एक्झाम्पल बघा. कन्सिडर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. कन्सिडर द फॉलोइंग information consider the following information regarding the number of men and women workers in 3 factories. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. 3 फॅक्टरी आहे. त्याच्यामध्ये पुरुष कामगार किती आणि स्त्रिया कामगार किती त्यांचा डेटा आपल्याकडे दिलेला आहे. तर तो आपल्याला रिप्रेझेंट करायचा. बघा डेटा काय दिला आहे. फर्स्ट फॅक्टरी, सेकंड फॅक्टरी आणि थर्ड फॅक्टरी या 3 फॅक्टरी आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मेन वर्कर्स अँड विमेन वर्कर्स यांचा डेटा दिला. बघा पहिली फॅक्टरीमध्ये 30 पुरुष लोक काम करतात आणि 25 स्त्रिया काम करतात. दुसरी जी काही फॅक्टरी आहे तिच्यामध्ये 25 पुरुष काम करतात आणि 31 स्त्रिया काम करतात. तिसऱ्यामध्ये 27 मेन अँड 26 विमेन वर्कर्स आर देअर. काय विचारलं आहे क्वेश्चनमध्ये. रिप्रेझेंट द गिवन इन्फॉर्मेशन in the form of matrix, in the form of 3/2 matrix. 3/2 मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये ही इन्फॉर्मेशन आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे. म्हणजे काय असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये 3 रो आणि 2 कॉलम असायला पाहिजे. हीच सेम इन्फॉर्मेशन आपण कशी 2/3च्या फॉर्ममध्ये सुद्धा एक्सप्रेस करू शकतो. पण आपल्याला इथे काय सांगितले त्यांनी, जसं आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं की आपण केलेलं है ना 2 पद्धतीनं एक मॅट्रिक्स तो सीता, सिमरन आणि राधा त्यांचं जे एक्झाम्पल होतं ते आपण बघितलं. इथं बघा काय करायचं आहे 3/2च्या मॅट्रिक्समध्ये एक्सप्रेस करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 3 रो असायला पाहिजे आणि 2 कॉलम असायला पाहिजे. असा तुमचा मॅट्रिक्स असायला हवा. तर कसं लिहिणार ॲन्सर बघा. मॅट्रिक्सला पहिल्यांदा तर नाव देणार तुम्ही A काय असेल 3 रो. बघा इथे म्हणजे इकडे फॅक्टरीला मेन्शन करा आणि इकडे वर्करला जसं दिलं आहे सेम तसंच लिहायचं आहे. ठीक आहे. इकडे फॅक्टरी जर रिप्रेझेंट केली मी तर 1 2 3 रो येतील आणि 2 कॉलम. इकडे जर कॉलम एक्सप्रेस केले तर येईल बरोबर. म्हणजे काय 30 25 म्हणजे पहिल्या फॅक्टरीचा डेटा पहिल्या रोमध्ये लिहा.
दुसऱ्या फॅक्टरीचा डेटा दुसऱ्या रोमध्ये, तिसऱ्या फॅक्टरीचा डेटा तिसऱ्या रोमध्ये, झाला हा मॅट्रिक्स किती 3/2चा मॅट्रिक्स. हेच आपल्याला याच्यामध्ये करायला सांगितलं होतं. एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, तेवढं एक एक्झाम्पल करू आणि आपण थांबू. काय सांगितलं आहे, कन्स्ट्रक्ट अ 3/2 मॅट्रिक्स whose elements are given by aij equals to half mod of I minus 3j. असं एक क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. तर ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे, 3x2चा मॅट्रिक्स आपल्याला फॉर्म करायचं आहे. या मॅट्रिक्सचे इलेमेंटचं कुठलं टाईप आहे, कुठल्या फॉर्ममध्ये इलेमेंट, तर या फॉर्ममध्ये इलेमेंट आहे, त्यांचा यूज करून करायचं आहे. कसं करणार बघा, सुरुवातीला तर काय, जनरली मॅट्रिक्स कसा रिप्रेझेंट करतो आपण बघा. इन जनरल अ 3/2 मॅट्रिक्स कसा रिप्रेझेंट करणार, इथं मगाशीच बघितलं होतं ऑर्डर A इज इक्वल्स टू ब्रॅकेट AIJ है ना, असं लिहिलं होतं आपण. तर 3/2चं मॅट्रिक्स इज गिवन बाय, कसं असेल त्याला मी नाव देते त्या मॅट्रिक्सला A. बघा 3/2चा आहे म्हणजे त्याच्यामध्ये 3 रो आणि 2 कॉलम असायला पाहिजे तुमचे. इथे लिहून घेते मी की तो 3/2चा मॅट्रिक्स आहे. म्हणजे पहिला एलिमेंट काय असेल, इथं तुमचा फर्स्ट कॉलम, इथे तुमचा सेकंड कॉलम, इथे 1, 2 अँड 3 या 3 तुमच्या रो असतील. ठीक आहे, म्हणजे इथला एलिमेंट काय असेल तुमचा A11, इथला काय असायला पाहिजे A फर्स्ट रो सेकंड कॉलम 1, 2, इथे काय असेल सेकंड रो फर्स्ट कॉलम A21, इकडे A22, इथे काय असायला पाहिजे A31 आणि A32, असे तुमचे रोज असतील. ठीक आहे, मग तुम्हाला आता याच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. तर कसं करणार बघा, सुरुवातीला मी A11 फाइंड करते, इथला इलेमेंट. तर काय असेल तो आयची व्हॅल्यू 1, जेची व्हॅल्यू 1, आय जे दिले ना तुम्हाला, AIJ इज इक्वल्स टू हाफ मॉड ऑफ I minus 3j. तर A11 कसं असेल, A11 इक्वल्स टू हाफ इंटू मॉड ऑफ आयची व्हॅल्यू 1 मायनस 3 इंटू जेची व्हॅल्यू 1. हा काय राहील तुम्हाला हाफ इंटू मॉड ऑफ 1 मायनस 3, दॅट मीन्स हाफ इंटू मॉड ऑफ -2. आता मॉड्युलस दिलं आहे तुम्हाला, निगेटिव्ह नंबरचं सुद्धा मॉड्युलस हे पॉझिटिव्हच असतं, हे तुम्हाला माहीत असेल. म्हणून इथे हा काय येईल हाफ इंटू 2, दिस 2 कॅन्सल, इट इज इक्वल्स टू 1. A11ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 1. ठीक आहे, सिमिलरली आता इथला एलिमेंट फाइंड करा A12, काय असेल A12 बघा, हाफ इंटू ब्रॅकेट आयची व्हॅल्यू 1, जेची 2, म्हणजे काय असेल 1 मायनस 3 इंटू 2. अगेन इट इज हाफ इंटू ब्रॅकेट 1 मायनस 6, म्हणजे काय मिळेल तुम्हाला 1 हाफ इंटू मॉड ऑफ -5. अगेन इट इज हाफ इंटू -5 बिकम्स 5. का तर मॉड्युलस दिले तुम्हाला म्हणून, म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली तुम्हाला 5/2. कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला आता ही A12ची, A12 इज इक्वल्स टू 5/2. ही दुसरी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. ठीक आहे, सिमिलरली A13 फाइंड करा याच पद्धतीने. A13 तुम्हाला मिळेल, A13 नाही A21 काढा. मला असं वाटलं की हा 3x3चा मॅट्रिक्स आहे. A21 आहे आपल्याकडे. A21ची एंट्री काय असेल तुम्हाला बघा, मी सांगून देते, तुम्ही कॅल्क्युलेट करा. हाफ A22ची जी काही एंट्री असेल ती असेल 2, नंतर A31ची जी काही एंट्री असेल ती 0 असणार आहे, नंतर A32ची जी काही एंट्री असेल ती असेल तुमची 3/2. अशा पद्धतीने तुमचा मॅट्रिक्स A असेल. काय त्याच्या एंट्री A11, A12, A21,
A22, A31 अँड A32. हा जो काही मॅट्रिक्स असेल तो तुम्हाला कसा दिसेल मग आता इथे बघा. काय आलं आहे आपली पहिली व्हॅल्यू 1, A11ची व्हॅल्यू 1, A12ची व्हॅल्यू आली होती 5/2, 5/2, A21 इज हाफ, A22 इज 2, A31 0 अँड A32 इज 3/2. सी दिस मॅट्रिक्स इज 3/2 मॅट्रिक्स. हेच आपल्याला फाइंड करायला विचारलं होतं त्यांनी. इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल सेम ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये टाईप्स ऑफ मॅट्रायसेस, कुठल्या कुठल्या टाईपचे मॅट्रायसेस आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर चॅनल आवडत असेल, समजत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.